सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। केंद्रातील मोदी सरकारने 4 कामगार विरोधी श्रमसंहिता अंमलात आणला असून कामगारांच्या हक्कांवर गदा आणण्यात आली आहे। या विरोधात कामगार संघटनांनी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे। या संपात सामील होत धुळे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने कामगार कल्याण भवनापासून मोर्चा काढत धरणे आंदोलन करण्यात आले। या संपाचा परिणाम बँकेच्या कामकाजावर देखील झालाय। धुळे येथील क्यूमाइन क्लब येथे कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने सरकारी, निमसरकारी तसेच खासगी आणि असंघटित कामगार यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज वीज महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण सुरू आहे। एसटी महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण सुरू आहे आणि अशा माध्यमातून जे सार्वजनिक उपक्रम आहे त्या उपक्रमाचं आज जे भांडवलदार आहेत त्या भांडवलदारांच्या घशामध्ये घालण्याचं काम या सरकारने सुरू केलेलं आहे। काही साखर कारखाने मोठेच काम काढायचे आणि तेच साखर कारखाने भंगारच्या भावामध्ये यांनी घ्यायचे आणि तेच साखर कारखाने पुन्हा त्यांनी आपलं सुरू करावे। अशा माध्यमातून आज हे जे धनाढ्य आहेत ते धनाढ्य होत आहेत आणि गरीबातला गरीब होत आहे। आज शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही। आज शेतकरी इकडे त्याचं कंबरला मोडलं गेलेलं आहे। आज कापूस बाहेरून आयात केलं जातो आहे, आज सोयाबीन बाहेरून आयात केलं जात आहे आणि जे या भारतामध्ये जे पिकत आहे त्याला बाकीमोल किमतीमध्ये आज द्यावं लागत आहे। आणि म्हणून हे जे सरकारचं धोरण आहे या धोरणाच्या विरुद्ध त्याचबरोबर जे कामगार कायदे 29 कामगार कायदे कामगारांनी रक्तपात करून आपल्या प्राणाची आहुती देऊन जे कामगार कायदे मिळवले ते कामगार कायदे मोडीत काढून या सरकारने 4 कामगार कायदे पारित केले। त्या 4 कामगार कायद्यामध्ये आज कंपनीला बंद करण्याचा अधिकार मालकाला दिला, त्या कामगाराला कामावर ठेवायचं की नाही त्याचा अधिकार त्या मालकाला दिला, त्या फॅक्टरीमध्ये विलय स्थापन करायची की नाही तो अधिकार मालकाला दिला आणि अशा माध्यमातून हे मालक धारतीने सरकार या सरकारच्या विरुद्ध आज आम्ही मोर्चा काढलेला आहे। आणि त्याचबरोबर जे 187 उद्योगांमधील जे कामगार आहेत त्यांना न्यूनतम पेन्शन, अल्प पेन्शन म्हणून जी आज 3000च्या पेन्शन देऊन त्यांची गोवर केले जात आहे, त्यामध्ये अनुदान, अधिक महागाई भत्ता आणि आरोग्य सेवेचा लाभ द्या अशा माध्यमातून आज आम्ही ती सुद्धा मागणी केलेली आहे। एखादा अपराधी जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।